नमस्कार. आज गणेश चतुर्थी. अर्थातच आपल्या लाडक्या बाप्पाचं विघ्नहर्त्याचं घरोघरी आगमन झालंय. अतिशय उत्साह, आनंददायी आणि पॉझिटिव्ह अशी एनर्जी देणारं हे वातावरण आहे. जवळजवळ वर्षभर आपण सगळेच या दिवसाची आतुरतेने वाट बघतो आणि आज तो दिवस आलाच. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून इतकी वर्ष झाली तरी आजही आपण सगळेजण एकजुटीने आणि तितकेच उत्साहाने आणि जोमाने हा सण साजरा करतो. फरक इतकाच आहे की कुठे ना कुठे ह्या गणेशोत्सवाला थोडंसं मॉडर्न स्वरूप येत चाललंय. पण काही हरकत नाही, आपण प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पाचं स्वागत करत असतो, त्याची मनोभावे सेवा आणि पूजा देखील करत असतो. असा आपला लाडका बाप्पा विघ्नहर्त्याची मला एक छान आठवण सांगायची आहे. मला ना माझं बालपण आठवतंय. बालपणी माझे वडील मला गिरगावात घेऊन जायचे. त्यावेळेला माझे आजी आजोबा गिरगावात राहायचे आणि गिरगावात अगदी गल्लींमध्ये गणपती बघायला मिळायचे. आणि छोट्या छोट्या मूर्ती नाही बरं का, 30-32 फुटाच्या मूर्ती. त्या बघायला इतका आनंद व्हायचा. सकाळीच मी आणि माझे बाबा बाहेर पडायचो आणि पूर्ण दिवस गणपती बघण्याचा कार्यक्रम पार पडायचा. इतकंच नाही तर विसर्जनाच्या दिवशी देखील आम्ही सगळी भावंडं एकत्र जमायचो आणि गणपती विसर्जनाचा देखील आनंद घ्यायचो. ऑफकोर्स आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अश्रू आवरायचे नाहीत, पण तरीही त्या आठवणी आजही माझ्या मनात रेंगाळतात. आजच्या या दिवशी मी माझ्या स्टायलिश सॅटर्डेला तात्पुरता ब्रेक दिलाय आणि सगळे मिळून आपण असा संकल्प करूया आणि गणरायाला अभिवादन करूया की आपण एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच वेळा आजकाल आपल्याला नात्यांमध्ये कटुता येताना दिसते. माणसं कायमची दुरावतात कारण आपण कधीतरी काहीतरी असे बोलतो की जेणेकरून काही लोकांची मनं दुखावली जातात. त्यामुळे शब्द हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या जिभेवर ताबा ठेवता आला पाहिजे, हो की नाही? हां, 1 मिनिट. पण मोदक खायला तुम्हाला जिभेवर ताबा ठेवायची गरज नाही. वा, कमाल. वा बाई, मोदक. हो. हां, 1 मिनिट. आपण सगळे म्हणूया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. अरे